नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर प्रतीक्षा सारंग वलगावकर, कल्याणनगर बंगळूर यांना आज आपण भेटणार आहोत आणि गप्पांना सुरुवात करणार आहोत. बंगळूरमध्ये आलेले आहोत. या बंगळूरमधलं अत्यंत थंड असं वातावरण आणि या वातावरणामध्ये आज वलगावकर कुटुंबाला भेटून आनंद देऊया. झी मराठीचा हा कॅमेरा बंगळूरमध्ये येऊन दाखल झालेला आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया वलगावकर कुटुंबाला. मी डॉक्टर प्रतीक्षा सारंग वलगावकर. मी बाय प्रोफेशन होमिओपॅथिक डॉक्टर आहे. 10 वर्षापासून आम्ही बँगलोरला स्थायिक आहोत. मूळची मी महाराष्ट्रातली. मी डॉक्टर असून मला माझे छंद जपायला फार आवडतात. सारंगचं आणि माझं रिलेशन म्हणाल तर लव्ह ॲट फर्स्ट साईट आणि त्याने नंतर ते अरेंज मॅरेजमध्ये टर्न केलं. महाराष्ट्रातून बँगलोरला स्थायिक झाल्यामुळे मला एक प्रश्न होता की इथे आल्यावर महाराष्ट्रीयन संस्कृती मला कशी जपता येईल. माझ्या घरात मी एक नियम केला आहे की घराचा उंबरठा ओलांडला की घरात फक्त मराठी बोलायची. आणखी एक महत्त्वाची गंमत सांगायची म्हणजे इथे आमचे वेगवेगळे महाराष्ट्रीयन मंडळ आहेत आणि दरवर्षी किंवा दर महिन्याला आमच्याकडे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला अजून प्रेरणा मिळते आणि मी पुन्हा त्यात काहीतरी नवीन करता येईल का याचा सतत प्रयत्न करत असते. ನಮ್ಮನೆಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಸ್ವಾಗತ. सगळ्यांनी मिळून काहीतरी एक ठरवा. ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಿಮ್ದು, ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಿಮ್ಮ ಸ್ವಾಗತ. एक मिनिट काय काय ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ನಿಮ್ದು स्वागत. हार्दिक स्वागत. का म्हटलं कारण माझ्या बरोबर तुमचं सुद्धा सगळ्यांचं स्वागत. भारतात जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आता उखाणा ही माऊली घेणार आहे तो ऐकूया. होम मिनिस्टरची स्वारी आली माझ्या घरात. आनंद माझा मावेनासा झालाय गगनात. सारंग प्रतीक्षा करतात बांदेकरांचं स्वागत वलगावकरांच्या दारात. अरे वा. मी स्वतः लिहिलाय. हो तुम्ही पण केलाय का? हो. आजकालच्या मुलामुलींना करायला आवडते डेटिंग. हिच्याशी लग्न करायला मी खूप मोठं केलं होतं सेटिंग. म्हणून प्रतीक्षाला इंग्रजीत म्हणतात वेटिंग. याच आनंद आणि जल्लोषामध्ये आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर सारंग वलगावकर. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे बाबा. नमस्कार. हा माझा मुलगा आद्योत. हो. ती माझी लहान बहीण. तिचे मिस्टर स्वप्नील. ती माझी नणंद. नमस्कार. आणि ही माझी आहे गँग. आम्ही बँगलोरमध्ये धमाल मस्ती करतो आणि या सगळ्या माझ्या मराठी मैत्रिणी बँगलोरच्या. वा 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 काय सुंदर. मी तुम्हाला सांगतो या सगळ्या इतक्या उत्साही आहेत. आल्याबरोबर इतकं छान लेझिम खेळून त्यांनी माझं स्वागत केलं आणि सगळ्यांमध्ये जो काही एक सूर जसं म्हणतात तसा एक ताल होता की कुणाचाच ताल एका सुरात नव्हता. कारण त्याच्यामध्ये इतकं नाविन्य होतं ना, वेगळं वेगळं. पण ते कर्नाटकामुळे महाराष्ट्रातलं थोडंसं नाविन्य आम्ही आणलं. खूप छान आणलंय. आणि स्वतः चुकलेल्या असल्या तरी सुद्धा दुसरी कशी चुकली आहे तिच्याकडे बघत होते. तर तुमच्या त्या लेझिमसाठी एकदा जोरदार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण महाराष्ट्रातलं चंद्रपूरचं आहे. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण वर्धा जिल्ह्यात कारंजा घाडगे. बरं. मी जन्मापासून तिकडे आहे. आई बाबा आताही तिकडे राहतात. आमचं घर शेती तिकडे आहे.
पण मग घरी कोण कोण होतं तुमच्या? आई आहे, बाबा आणि आम्ही दोघं. लग्नानंतर मी एक बँगलोरला एक एक मिनिट. त्यांना बोलू द्या ना कधीतरी. तू बहिणीला विसरला, लग्न झालं ना असू द्या तिचं. ना, असू द्या. पण तुमचं कसं कॉलेज वगैरे कुठे? माझं सगळं चंद्रपुरातलं आहे. चंद्रपूर. 10वी पर्यंत ऊर्जानगरलाच होते मी शाळेत, म्हणजे आमची MSCBच्या कॉलनीत जी शाळा आहे त्या शाळेत होते. नंतर 11वी-12वी मी चंद्रपूरला केलं. बरं मला सांगा तुमची ओळख कुठे? आमची ओळख म्हणजे मला लग्नाच्या आधी सारंगच्या गावाचं नावही नव्हतं माहिती. आम्ही वी आर टोटली अननोन टू इच अदर. पण ते म्हणतात ना स्वर्गातच गाठी बांधलेल्या असतात. हो का? गाठी म्हणजे एक मिनिट हे काय तुम्हाला कळलंय का? हे काय म्हणतात जरा सांगा ना, मला माहित नाही म्हणून मी खरंच म्हणजे मला हे शिकायचं आहे आज यांच्याकडे. सांगायचं असं की एक प्रोग्राम होता तिकडे आम्ही स्वर्गातल्या गाठी. स्वर्गातल्या गाठी असाच प्रोग्राम होता आणि तिकडे आम्ही ॲक्च्युली माझ्या बहिणीसाठी मुलगा बघायला जायचं म्हणून ते मॅट्रिमोनियल ग्रुप असतो त्याच्यामध्ये होतं. तिकडे मी हिला 2 वर्ष आधी स्टेजवरून हसताना बघितलं होतं. कसं काय? कसं? मी सांगते ते. अहो, हा आलेला नाही नाही मला आठवलं ना आता. नाही, थांबा ना, थांबा. कसं बघितलं होतं तुम्ही? ॲक्च्युली तिथे स्टेज नाव घेतल्यानंतर स्टेजवर जायचं होतं. लोक मग वधूवर सूचक वगैरे असं मेळावा. मेळावा तर नाव घेतल्यावर स्टेजवर जायचं होतं. कोणी जातच नव्हतं. मग मी जबरदस्तीने त्या आयोजकाला म्हटलं की मला आधी पाठवा, म्हणजे मी सांगतो लोकांना की तुम्ही या, हा आम्हाला कॅन्डिडेट नव्हता, हा ताईसाठी आलेला होता, तरी हा स्टेजवर जाऊन बोलून आला. त्यामुळे मला इतकं हसायला आलं की मी तिला बघितलं त्या ग्रुपमध्ये एक मुलगी हसते. मी मग कॉन्टॅक्ट केला नाही तिला. जेव्हा 2 वर्षापर्यंत ताईसाठी मुलगा बघत होतो आम्ही, तिचं जुळलं नाही, योग आला नाही. मग बाबांनी म्हटलं की तू करून घे लग्न, कारण मी मोठा आहे, ती छोटी आहे माझ्यापेक्षा. तर मग आम्ही एका ठिकाणी मुलगी बघायला गेलो. तिथे मला ते मुलगी ते असं आवडलं नाही तिथलं, म्हणजे असं वातावरण किंवा ते नव्हतं. तर बाहेर निघाल्यावर त्याच दारात मी बाबांना सांगितलं 2 वर्षापूर्वी त्या मेळाव्यामध्ये एका मुलीला मी बघितलं होतं, तिचं जर लग्न झालं नसेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू. नंतर बाबांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर 7 दिवसामध्ये आमचं लग्न जुळलं. 10व्या दिवशी आमचं एंगेजमेंट झाली. एक मिनिट, ज्या वेळेला तो निरोप आला काय मनात होतं? फोनची रिंग नॉर्मल वाजले आणि मी फोन उचलला आणि तिकडनं होतं की वलगावकरचा फोन आहे. बाबा बाबा वलगावकरचा कॉल आला. आणि मग जेव्हा कळला आम्हाला मुलगा, मग ते सगळं बॅकग्राऊंड चेक करतात, मुलगा कसा आहे काय आहे वगैरे. तर सारंगचा इथे कर्नाटकात बिझनेस होता. बरं. तर महाराष्ट्रातला इंजिनियर मुलगा कर्नाटकात बिझनेस एवढ्या लहान वयात कसा काय करू शकतो, म्हणून जरासं घरात होतं वातावरण की तिकडे तो काय करतो हे आपण जाणून घ्यायला हवं. तर मला इथे सांगावं वाटतं की तेव्हा माझे बाबा सारंगच्या घरी आले होते. म्हणजे सारंग आपल्या रूममेटसोबत जे राहायचा, हे तिघं मिळून एका 1 BHKत राहायचे. बाबा तिथे आले, 2 दिवस याच्यासोबत राहिले. ह्यानी सकाळ संध्याकाळ जेवण, नाश्ता, पोहे, बाहेर फिरायला नेणं. लग्नासाठीच आलेत किंवा लग्न ठरवायला आले त्याची कल्पना तुम्हाला आली होती? हां. अच्छा, त्यांनी फोन करून आले होते की मला बघायचं आहे. म्हणजे जास्त सेवा केली. तो आहेच तसा. तेव्हा तो खूप 10 वर्षांपूर्वी त्याचं जस्ट स्टार्टअप होतं. त्यामुळे बाबा मग सगळं चेक केलं त्यांनी. आणि घरी आल्यावर पहिलं वाक्य काय होतं त्यांचं? राणी, मुलगा मला खूप आवडला, स्वयंपाक उत्तम करतो. पण स्वयंपाक मी पण छान करते. ते राहू दे आता बाजूला. वडिलांनी बाकी काही बघितलं नाही. भविष्यात मुलीला याचा प्रॉब्लेम नाही काय हो? बरं मला सांगा, हे सगळं झाल्यावर तुमच्या घरी कधी कळलं? मग नाही, त्यांना म्हणजे कल्पना दिली होती. तुम्ही दोघे एकमेकांना पहिल्यांदा कधी भेटला, कुठे भेटला? आम्ही त्यांच्या घरी गेलो नंतर चंद्रपूरला. बोलणी बाबा जेव्हा आले बोलू होते, द्या, बोलू द्या. बाबा जेव्हा इकडे आले होते त्यांच्यासोबतच ट्रेनमध्ये मी तत्काल तिकीट घेऊन चंद्रपूरला गेलो. त्यांच्या घरीच बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मी पहिला मुलगा होतो तिला बघायला आलेला. पण मला एक सांगा, त्यानंतर तुम्ही दोघे एकत्र 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास तुम्हाला दोघांना बोलायला वेळ आम्ही मग जेव्हा हे घरी गप्पा गोष्टी करत होतो, आम्ही दोघं आईस्क्रीम वगैरे खाऊन आलो. कुठे गेला आईस्क्रीम? आम्ही चंद्रपूरला जाऊन दाखवलं मला. पण त्यावेळेला ह्या बोलत होते आणि तुम्ही आईस्क्रीम खात होता? नाही, दोघं पण बोलत होतो. काय माहिती आहे, मला तुमच्या स्वभावातलं एक गोष्ट खूप आवडली आहे की ते काहीही बोलो, तुम्ही दोघे मिळून एक सुंदर सुरावट संसाराची इतकी छान गुंफली आहे की त्याच्यामध्ये अंताक्षरी कधी सुरू होते कळतच नाही. तुम्हाला कळलं का? पण चांगलं आहे, हेच रहस्य आहे. पण मला सांगा, आता किती वर्ष झाली? 10 वर्ष.
तर मसालेदार एखादा किस्सा घडलाच असेल ना दरम्यानच्या काळात. थांबा, काय हो, घडलाय का काही? लग्नानंतर का आधी म्हणता? आता आधी कधी वेळ होता तुमच्याकडे? नाही होता, सांगते मग ते. सांगा. मसालेदार किस्सा म्हणजे लग्नाच्या आधी मी हिचा बर्थडे होता आमच्या लग्नाच्या 1 महिना आधी. तर हिला सांगितलं मी काम आहे, मी काही येऊ शकत नाही. असं तिची एक्सपेक्टेशन होती की मी तिथे यायला पाहिजे. आणि मी ऑलरेडी तिकीट बुक केलेलं होतं आणि बाबांना सांगितलं सकाळी 5ला ट्रेन पोहोचणार चंद्रपूरला. या तिघांचं चौघांचं प्लॅनिंग होतं. माझी लहान बहीण बोलू द्या. आणि आई, बाबा आणि आणि मी आपल्या अभ्यासात. बोलू द्या ना. मी त्यांना सांगून गेलो. मी मग आमचा सर्वांचा प्लॅन होता आणि मी सकाळी 5 वाजता जेव्हा डोर नॉक केलं, मॅडमनी डोर उघडलं आणि बघ तिला एकदम शॉक झाला. आणि डोर उघडलं म्हणजे ह्या म्हटलं दार उघड. म्हटलं आई 5 वाजता कशाला मला दार उघडायला लावतेस, तू उघड. नाही तू दार उघड. मग तेव्हा वाटलंच काहीतरी दार उघडल्यावर काहीतरी दार उघड बे, दार उघड. तर हे होते. तर तेव्हा मी अरे सारंग तू आलास, मला माहिती होतं तू येणारच आहेस. तुम्हाला काही दूधवाला वाटलं? नाही पण दुधाला 5 वाजता येत नाही, दुधाला 7 वाजता येतो. या आनंदाच्या वातावरणामध्ये एकंदरीत लक्षात आलेलं आहे किती खडाळतं व्यक्तिमत्व आहे या माऊलीमध्ये. जी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला वेळोवेळी त्यांनी व्यवस्थित मार्ग दाखवल्यामुळे छान आनंदाने 10 वर्षाचा त्या काळात लग्न होऊन सुद्धा सुखाचा संसार सुरू आहे. आणि अशा वेळेला आत्ता या पहिल्या खेळामध्ये आत्ता मला बघायचं आहे ती ऊर्जा यांच्या मदतीला धावून येणार आहे का? वेळ 1 मिनिटाची आहे. एक वाक्य मी वाचणार, त्यानंतर घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात. ओके. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी कोल्ह्याला द्राक्ष आंबट. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाले. चंद्रयान ते तिकडे. व्यंगचित्र. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10 9 महाराष्ट्राचे आराध्य दैवत 8 शिवाजी महाराज. 7 6 5 अन्नपूर्णा घ्यायची आहे. 4 हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला तुम्हाला, अभिनंदन. चांदीची तुळसही तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आहे. आणि वहिनीनं सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून अरे वा. आज तुमच्याबद्दल, तुम्हा दोघांबद्दल घरातल्यांना काही म्हणायचं आहे? सुनेबद्दल सांगायचं म्हणजे खूप हौशी आहे ती आणि सर्व घरातलं नीट नेटकं ठेवते. स्वयंपाकात खूप हुशार आहे. रांगोळी खूप छान काढते आणि छान राहते. आमचं दोघींचं छान पडतं. असं कधी आमचं 10 वर्षात एकही वेळा कधी म्हणजे असा काही वाद नाही झाला, काहीच नाही. खूप छान राहते आमच्यासोबत. आणि मुलाबद्दल? आणि मुलगा तर काही बघूच नका माझा. माझ्या जाऊन बस. बघू नका म्हणजे माझ्या मुलाचं कौतुकच कौतुक करण्यासारखं आहे. काय सांग. आणि हे खरं आहे. सासरे बुवांकडे द्या. फार छान आहे. उत्कृष्ट काम आहे सर्व. समाधानी. माझा जावई लाखात एक आहे. मुलीला सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्या? मुलीला सल्ला काही देण्यासारखा नाहीये कारण ती सर्व गुण संपन्न आहे. नाही ती. जावयाला जेवण चांगलं करता येतं या अटीवर लग्न जे काय करून. नाही ॲक्च्युअली झालं काय होतं, माझी तयारी व्हायच्या अगोदर मी त्यांच्याकडे जेव्हा पोहोचलो त्यांच्या घरी, माझी तयारी व्हायच्या अगोदर त्यांचा स्वयंपाक तयार होता. म्हणजे त्यांची तयारी, स्वयंपाक झालं तरी माझी तयारी व्हायची होती. एकदम जेवायला बसवलं त्यांनी आणि उत्कृष्ट जेवण दिलं. अरे वा. अजून काय? मुलीला एक सल्ला द्यायचा असेल तर कुठला द्या? बस जावयांचं थोडंफार ऐकत जा बा. बरं, इथे अजून कोणी बोलणार आहे? माझ्या दादा आणि वहिनीने यवतमाळवरून, तिचं नाव आहे पद्मश्री जयेश हातगावकर, तिने कविता करून पाठवली आहे होम मिनिस्टरवर. बरं.
होम मिनिस्टर नववर्षात आले आमच्या दारी, महाराष्ट्रासह परराज्यात जी मराठीची उंच भरारी. या निवडीने झाला माझ्या मनाला चैतन्याचा स्पर्श, कुटुंब अन मैत्रिणींचा गगनात मावेना हो हर्ष. आदेश भाऊजी येता अंगणी, बहरतो जणू प्राजक्त, जगातील सर्व रसिकांनो करूया गप्पा गोष्टी, मौज मस्ती मनसोक्त. या कार्यक्रमाची आहे बरं गंमतच न्यारी, आदेश भाऊजींच्या हास्य विनोदाची आगळी वेगळी खुमारी. खेळ रंगतो अनोखा दीर भाऊजाईच्या नात्यांचा, चेष्टा मस्करी अन ऋणानुबंध, उत्सव जणू आनंदाचा. साता समुद्रापार लोकप्रिय झाला मराठमोळ्या संस्कृतीचा मेळा, घराघरात अविस्मरणीय ठरला आदेश भाऊजींचा रंगतदार सोहळा, आदेश भाऊजींचा रंगतदार सोहळा. थँक्यू. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. या खेळामध्ये चित्र काढायचं आहे. चित्र काढल्यानंतर तुम्ही समोरच्यांना दाखवायचं आणि ह्या सगळ्यांनी ते ओळखायचं आहे. न बोलता. दहा. अभिनंदन, हे बक्षीस मिळालं. स्वतःचा स्वभाव तसा असल्यामुळे ते लगेच होतं. अभिनंदन. आता पुढचं चित्र तुम्ही काढायचं आहे. अभिनंदन. तुम्हाला विचारायचं, इतकं सगळे बोलताय, आता काही जणांनी लिहून दिलेलं आहे गोष्टी, कारण ज्या बोलणं शक्य नसतं ना ते लिहून देतात. ते काय लिहून गोष्टी बघायचंय. जेवढा वेळ मेकअप मध्ये घालवता तेवढा जरा घरात लक्ष दिलं तर बरं होईल. मी घरात एवढं लक्ष देते की मला हा म्हणतो थोडंसं घर साईडला सोड आणि स्वतःचं पण काहीतरी म्हणजे सल्ले लिखित आहेत माझ्याकडे पुराव्यासकट. अतिस्वच्छता. करेक्ट आहे. पाणी सुद्धा धुवून पिता. माझ्या अतिस्वच्छतेमुळे थोडासा त्रास होतो, पण माझं असं आहे मी अति म्हणेल तेव्हा कुठे स्वच्छता होईल. रागात तुम्ही कधी कधी एखादं वाक्य असं बोलून जाता, त्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. पण जे खरं आहे तेच सांगते. जे खरं असतं ते सांगते. तुम्हाला वाटतं नाही, पण जे खरंच असतं ना. गोष्ट तुम्हालाच खरी कशी वाटेल. समोरच्याचं पण काहीतरी असेल ना. खूप सेन्सिटिव्ह आहात. तुमच्या चुका दाखवल्या की रडू येतं. दुसऱ्याच्या चुका पटकन. मला एक सांगा, दुसऱ्याच्या चुका दाखवताना आनंद असतो. नाही, पण ते चुकीचं आहे. रडत नाही मी त्याच्यासाठी. तर मनाला लावून घेता तुम्ही. लावून घेतापेक्षा ऐका ना, मी इथे कोर्ट नाहीये. मी फक्त त्यांनी कोणी सूचना केली आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं. थोडं पण मी त्यावर विचार करेल ना आणि इम्प्रोव्हायझेशन करेल ना. ऐकत आहात तर त्यांचं काय आहे. तुम्हाला शुभेच्छा जाईल. यांनी स्वभावात कुठला बदल केला तर त्यांच्या सुखासाठी आनंदासाठी तो महत्त्वाचा ठरेल. जेव्हा आपण रिॲक्ट होतो कुणावर ते थोडं विचार करून व्हावं, त्याच्यामुळे समोरचा पण हर्ट होणार नाही आणि आपण पण विचार करावा त्या गोष्टी. नंतर त्याला सांगावं की तुझं हे असं झालं होतं, असं चुकलं होतं. दोघेही खूप छान आहात. असेच छान राहा. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करतो आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. महाराष्ट्रातनं ही झी मराठीने ओटी पाठवलेली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आनंदाच्या प्रसंगी झी मराठीकडून ही आठवण. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.